उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जाण्यानंतर आता महाराष्ट्राला सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे तो उपमुख्यमंत्री पदाचा. खरं तर अजितदादा गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्राच्या जनतेकडून जे आहे ती हळहळ व्यक्त केली होती. सर्व भावनिक देखील झाले होते. पक्षातले जे पदाधिकारी होते, मंत्रिमंडळ होतं, यांच्या डोळ्यात आपल्याला कायम अश्रूच पाहायला मिळत होते. त्याच नंतर आता मात्र मुख्य मुद्दा जो आहे तो उपमुख्यमंत्री पदाचा आता समोर येतो आहे आणि त्यासाठी जे आहेत मुख्यतः प्रामुख्याने सुनेत्रा पवार ज्या दादांच्या पत्नी आहेत यांचं नाव समोर येत आहेत. आपल्यासोबत त्याच संदर्भात बोलण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळ साहेब आहेत. दादा, काय सांगाल? उपमुख्यमंत्री पदाचा प्रश्न आहे. खरं तर महाराष्ट्राचा खूप महत्त्वाचा पद हे मानलं जातं. आता सुनेत्रा पवार यांचं नाव समोर येत आहेत. काय नेमकं? दादांच्या जाण्यानं निव्वळ उपमुख्यमंत्री पद म्हणूनच नाही तर जी सर्वसामान्य जनतेची जी एक अपेक्षा होती, राजकारणी रहित कामाचा धडाका, कामाचा उदय, ह्या गोष्टीमुळं सगळं पक्षाचं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या इतर पक्षांमध्ये सुद्धा एक तळमळ किंवा एक भावना व्यक्त केली जाते का दादा हे एक आगळं वेगळं नेतृत्व महाराष्ट्राला होतं. त्यामुळे आता नंतरचा प्रश्न आला आहे उपमुख्यमंत्री, तर ते महायुतीत आहोत, त्याच्यामुळे वरिष्ठ बसून त्याचा निर्णय घेतील. पण जनतेतून अशी चर्चा आहे का एक दादांच्या जागेवर सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री करावं अशी सर्वसामान्य जनतेकडून एक मागणी होते आणि आम्ही त्या विचाराचे आहोत. त्याच्यामुळे जेणेकरून दादाला ते एक श्रद्धांजली होईल अशा पद्धतीची भावना आम्ही व्यक्त करतो. त्या दृष्टीनं आम्ही भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आम्ही मोठ्या साहेबांबरोबर बसून विनंती करू की बाबा जे झालं ते झालं, आता ते शेवटी परमेश्वराची एक ती लीला म्हणू किंवा, परंतु अशा पद्धतीने जी घटना झाली ती अतिशय वाईट त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यातून सावरणं हे आता सगळ्यांची एक काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं साहेबांबरोबर आम्ही माफी मागू की बाबा आता बऱ्याच दिवसाची चर्चा आहे का दोन्ही पक्ष एकत्र होतात, तर चांगली गोष्ट त्या ठिकाणी चर्चा होती. पुन्हा आता ह्या घटनेच्या अनुषंगानं पुन्हा साहेबांकडे जाऊन आणि तशा पद्धतीनं ते एकत्र होण्याच्यासाठीची विनंती करू. खरं तर आता उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या सोबतच जर आपण बघितलं तर सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, यांचं नाव देखील प्रामुख्याने समोर येत आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर यांना देखील त्या ठिकाणी काहीसा एक चान्स मिळू शकतो, असं काय आहे. तशी चर्चा आहेच, नाही असे म्हणणार नाही आपण, परंतु हे सगळेच जण तसे हे खातं किंवा उपमुख्यमंत्री पण सांभाळण्याच्या मापाचे आहेत. मग भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील किंवा जेही अनुभवी आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सामावून घेऊ शकतात. परंतु एक मुखवटा म्हणून किंवा त्या कुटुंबाला एक आधार म्हणून अशी लोकांची भावना त्या ठिकाणी आहे. मग राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांना बसवण्यात यावं असं सर्व जे राष्ट्रवादीचे आपले मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची देखील भूमिका अशी आहेत की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पवार साहेब, मोठे साहेब हा योग्य निर्णय घेतील. कारण तो राज्यापुरता सीमित विषय नाहीये, तो देश पातळीवरचा विषय आहे. त्याच्यामुळे साहेब योग्य असा निर्णय घेतील. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाचा जो तिढा आहे तो अद्यापही कायम आहे. कारण दादांच्या जाण्यानं अद्यापही उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो झालेला नाही. आता मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून आपण सुनेत्रा पवार यांना सहानुभूती दिल्याचं बघितलं जात आहे. खरं तर आता दादाच्या जाण्याने जो महाराष्ट्राचं मुख्य पद आहे उपमुख्यमंत्री पद हे रिकामं आहे. मात्र आता त्यासाठी मंत्री सुनील तटकरे असतील, त्यानंतर छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनेत्रा पवार असतील, यांचं नाव जे आहे ते प्रामुख्याने समोर येत आहे. आता यामध्ये नेमकं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर हे पद कोणाला जातं हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. वैभव घुके, LS मराठी, नाशिक.